हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजची नवीन डिझाईन बनवलेली आहे। मी ऑर्डर माझी कंप्लीट झालेलं आहे, तर ते मी त्याच्यासाठी आज एक व्हिडिओ बनवत आहे। तर तुम्हाला या डिझाईन कशा वाटतात हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्याच्यामुळे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटले जातील। तर तुम्ही बघू शकता इथे मी ब्लाऊजची डिझाईन घेऊन आलेले आहे। हे वेगवेगळ्या कस्टमरचे ब्लाऊज आहेत। तर ॲक्च्युली सासा ब्लाऊजची डिझाईन तुमच्यासाठी का घेऊन येते, कारण कस्टमरचं ब्लाऊज रेडी झाल्यानंतर ते राहत नाहीत, त्याच्यामुळं व्हिडिओ बनवायचे राहून जातात। म्हणून मी जेवढे होतील तेवढे ब्लाऊजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते। तर मी तुम्हाला आता एक एक करून ब्लाऊजची डिझाईन दाखवणार आहे। हा बघा, हा बोटनेक आहे आणि ह्याची साडी अशी ब्लू कलरची आहे। तर त्यांनी मला जी डिझाईन पाठवली होती त्याच्यामध्ये सेम पॅटर्नमध्ये मी त्यांना बनवून रेडी करून दिलेला आहे ब्लाऊज। आणि इथे बटन लावलेले अशा ब्लू कलरची साडी आहे आणि तो ब्लू कलरचा असं पॅच बनवून मी इथे लावलेला आहे। हे स्लीव्सला मी असं कटिंगमध्ये डिझाईन बनवलेलं आहे हाफ सर्कलमध्ये, बाकी स्लीव्स नॉर्मलच आहेत। तुम्ही बघू शकता काठापदराची साडी आहे ही, आणि इथे वरती एक बटन लावलेलं आहे आणि फ्रंटला हा ब्लाऊज कटोरीच आहे। खूप सुंदर, ज्यांना जास्त असं किचकट डिझाईन आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही अशा टाईपमध्ये डिझाईन सजेस्ट करू शकता, किंवा जर तुम्ही शिवत असाल तर तुम्ही स्वतःसुद्धा अशा पद्धतीने ब्लाऊज स्टिच करू शकता। सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह लुक वाटतं असे डिझाईन आपण वेअर केल्यानंतर। तर तुम्हाला जर ही डिझाईन आवडत असेल तर तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। बघा, ही नेक्स्ट डिझाईन आहे। हा पिंक कलरचा आहे आणि ही जी साडी आहे ती मोरपिसी कलरची आहे। ह्या कस्टमरने मला साडीतला कपडा दिला होता कटिंग करून आणि ही डिझाईन पाठवली होती, तर त्यांच्या सांगण्यानुसार मी डिझाईन बनवलेले आहे। आणि इथे बघा छोटे मोठे मणी लावलेले आहेत मी, हे बघा खूप सुंदर। हे साडीचा मोरपिसी कलर आणि त्याच्या आतमध्ये ब्लाऊजचा पिंक कलर टाकून डिझाईन मी रेडी करून घेतलेले आहे। आणि इथे गोल्डन कलरची पातळमध्ये लेस लावलेली आहे, दोन्हीसुद्धा जास्त ब्रॉड लेस नाही लावायचे कारण लुक त्याचं खराब होणार। आणि नाडी लावून मी 2च लटकन लावलेले आहेत, त्यांना जास्त लटकन नको होते म्हणून। आणि स्लीव्सला तुम्ही बघू शकता मध्ये कटिंगमध्ये करून त्याला मी बटन लावलेले आहेत। तुम्ही इथे मणीसुद्धा लावू शकता, मणीसुद्धा लावल्यानंतर खूप छान सुंदर डिझाईन वाटेल। त्यांनी मला बटन सांगितले होते तर मी त्यांच्या म्हणण्यानुसार बटन लावलेले आहेत स्लीव्सला। बघा, क्रॉसमध्ये जर साडी असेल क्रॉस मॅचिंगमध्ये तर तुम्ही अशा टाईपमध्ये डिझाईन बनवू शकता। हा पण फ्रंट साईडला कटोरीज ब्लाऊज आहे, हे बघा खूप छोटी साईज आहे कस्टमरची। हा नेक्स्ट ब्लाऊज आहे, हा काठापदराच्या साडीवरचा ब्लाऊज आहे। आत्ताच्या साड्यांना मोस्ट ऑफ वन साईड काट येतो, तर अशा वेळेस डिझाईन काय करावी समजत नाही। एक तर बॅक साईडला आपल्याला प्लेन ठेवावं लागतं, नाहीतर मध्ये छोटंसं पॅच टाईपमध्ये बसवावं लागतं। तर अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता। दोन्ही हाताला लावून एवढा काट आपल्याला बॅलन्स राहतो, तर त्याच्यामध्ये तुम्ही अशा टाईपमध्ये डिझाईन बनवू शकता। साडीला पण खूप छान आणि सुंदर असं लुक येईल घातल्यानंतर। ज्याला मी ते साडी जे राहिलं होतं त्यातली एक पट्टी काढून इथे मी अटॅच केलेले आहे आणि हा हाफ सर्कलमध्ये कटिंग करून बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता। हे घातल्यानंतर ह्याचं लुक खूप सुंदर येतं। आणि इथे खालीच्या साईडला 3 बटन लावले आहेत आणि वरच्या साईडला 3 बटन लावलेले। बोटनेकमध्ये खूप सुंदर डिझाईन अशी बनवून मी रेडी केलेली आहे। आणि हे जे स्लीव्स आहेत ते पफचे स्लीव्स आहेत, हे बघा वरच्या साईडला पफ आहे आणि लॉंग स्लीव्स त्यांनी बनवायला सांगितले होते, तर त्यांच्या सांगण्यानुसार मी ही डिझाईन रेडी केलेली आहे। फ्रंट साईडला हा पण कटोरी ब्लाऊज आहे, हे बघा ही जी साडी आहे ती सेमच कलरमध्ये आहे, तरीसुद्धा घातल्यानंतर खूप सुंदर असं लुक येतं। हे बघा, हे साऊथ इंडियन पॅटर्न आहे साडी, तर त्याच्यामध्ये कस्टमरने मला सिंपल नेकची डिझाईन पाठवली होती, मग त्यांनी पाठवल्याप्रमाणे मी त्याला तशा टाईपमध्येच डिझाईन बनवलेली आहे सिंपलमध्ये। त्यांना लेससुद्धा नको होती, तर मी तशामध्ये डिझाईन बनवून रेडी केलेली आहे।
तुम्ही बघू शकता, ही पण आता सध्या ट्रेंडमध्ये चाललेली डिझाईन आहे. इथे मी त्यांना बांधायचं नको होतं म्हणून मी इथे फिक्स करून नॉटचं फ्लॉवर बनवलेले आहे. खाली 2 लटकन लावलेले आहेत आणि इथे पण 2 नाडीला लटकन लावलेले. त्यांना हॅवी लटकन नको होते म्हणून. आणि हाताला तुम्ही बघू शकता, ही आता जी नवीन डिझाईन आलेली आहे तशामध्ये मी बनवलेली आहे. हे बघा, घातल्यानंतर ही डिझाईन खूप सुंदर वाटते आणि ह्याला मी 3 बटन्स लावलेले आहेत. हा फ्रंट साईडला प्रिन्स कट ब्लाऊज आहे. तुम्ही बघू शकता, हा फ्रंट साईडला प्रिन्स कट ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे. खूप सुंदर अशी बनवून इथं रेडी केलेली आहे मी डिझाईन. हा बघा, हा नेटचा ब्लाऊज आहे. तर ह्याच्यावरती त्या कस्टमरने मला ही डिझाईन सांगितली होती, तर त्याच्यानुसार मी ही डिझाईन बनवून रेडी केलेली आहे. बोटनेक आहे, इथे मी अटॅच करून दोन्ही तिथे बो लावलेलं आहे दोन्ही ठिकाणी. आणि वरच्या साईडला मी एकदम बारीक अशी लेस घेऊन लावलेले आहे. हे ज्या ठिकाणी तुम्ही पायपिंग लावली तरी सुंदर वाटेल, पण मी लेस फिरवलेले आहे त्याच्यामुळे ह्याला आणखी जास्त छान असं लुक आलेलं आहे. आणि हे जे स्लीव्स आहेत ते आता जे ट्रेंडिंग स्लीव्स चाललेले आहेत त्याच्यामध्ये मी बनवलेले आहेत. हे बघा, मी इथे मणी नाही लावलेले आहेत, मी नॉट टाकलेले आहेत. त्या कस्टमरने मला सांगितलेलं त्यांना मणी नको आहेत, त्यांना नॉट हवे. मग त्याच्यामध्ये मी नॉट टाकून खालच्या साईडला असं अटॅच करून घेतलेलं आहे मी. तुम्ही पाहिजे तर नॉटवरती घेऊन इथे फ्लॉवरसुद्धा बनवू शकता, ते सुद्धा छान वाटेल. पण त्यांनी मला ज्या प्रकारे सांगितलेत, आपण कस्टमर ज्या प्रकारे डिमांड करतो त्या प्रकारेच आपण डिझाईन बनवतो. आणि इथे मी सिल्वर कलरचे 2 बटन्स लावलेले आहेत, कारण ब्लाऊजमध्ये सिल्वर कलरचे छोटे टिकले आहेत. तुम्ही बघू शकता बॅक साईडला इथे बॉर्डरला टिकले आहेत. ही हाताची बॉर्डर होती, पण मी हिला बॅक साईडला लावली कारण त्यांनी हाताला डिझाईन दिलेली त्याच्यामध्ये बॉर्डर नव्हती बसत. त्याच्यामुळे मी अशा प्रकारे बॅक साईडला लावून घेतलेले. बघू शकता, हाताची खूप सुंदर असं डिझाईन बनवून रेडी केलेलं आहे मी इथे. आणि हे घातल्यानंतर खूप सुंदर असं लुक येणार आहे. हा फ्रंट साईडला 2 पीस कटोरी आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर 2 पीस कटोरी कसं कट करायचं आणि स्टिच कसं करायचं हे जर शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या मराठा पॅटर्न चॅनलवरती जाऊन तिथून व्हिडिओ बघू शकता. तिथे मी 2 पीसचा कटिंगचा आणि स्टिचिंगचे दोन्ही व्हिडिओ टाकलेले आहेत. तिथून तुम्ही बघून ब्लाऊज कट करू शकता आणि माझी पद्धतीने स्टिच पण करून तो ब्लाऊज तुम्हाला कसा बसतोय, परफेक्ट बसतोय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा रेड कलरचा ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. हा ब्लाऊजमध्ये ऑलरेडी त्यांनी पहिलंच गोल्डन खूप डॉट असल्यामुळे त्यांनी मला फक्त ह्याला लेसच लावायला सांगितले. ह्याला खूप ओव्हर असं डिझाईन नको बोलले. त्यांनी मला एक पिक पाठवला होता, त्याच्यामध्ये मटका गळा आणि त्याला लेस लावलेली होती. तर त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी ह्या ब्लाऊजला लेस लावलेले आहे. आणि खालच्या साईडला शंकरपाळीची डिझाईन बनवून त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. इथे साडी आहे ती मँगो कलरची आहे, तर मी मँगो कलरच्या धाग्याने इथे डिझाईन बनवलेली आहे आणि वरतून लेस फिरवलेली आहे मी त्याला. इथे शंकरपाळीची डिझाईन बनवून आणि खालच्या साईडला एक लटकन होता. म्हणजे त्यांनी जी डिझाईन मला पाठवली होती मोबाईलवरती त्याच्यामध्ये सेम पॅटर्न होतं, तर त्याच्यामध्ये सेम पॅटर्नमध्येच मी त्यांना बनवून दिलेलं आहे. आणि इथे एक पॅच लावलेलं आहे. साडी मँगो कलरची आहे, तर मी इथे पॅच लावून घेतलेलं आहे आणि नॉड लावून मी त्याला थोडे हॅवी टाईपमध्ये लटकन लावलेले आहेत. हे बघा, हाताला मी सेम डिझाईन जी हाफ व्हाईट ब्लाऊजला होती तीच बनवलेली आहे, कारण 2 कस्टमरने एकाच प्रकारची डिझाईन सांगितली होती. आणि साडी मँगो कलरची असल्यामुळे मी इथे मँगो कलरचे बटन्स लावलेले आहेत. खूप सुंदर छान वाटते डिझाईन. बघा, घातल्यानंतर ही डिझाईन खूप सुंदर दिसते. अशा प्रकारे मी डिझाईन बॅक साईडची रेडी केलेली आहे. आणि फ्रंट साईडला हा 2 पीस हा पण 2 पीस कटर आहे. तो नेटचा ब्लाऊज आणि हा रेड कलरचा, हे दोन्ही ब्लाऊज एकाच कस्टमरचे आहेत. हे बघा, जर काही कस्टमरला मटक्या डिझाईनमध्ये जर डिझाईन पाहिजे असेल तर तुम्ही
असं पॅटर्न सजेस्ट करू शकता त्यांना. काय कायांना कस्टमरला सिम्पल लुक आवडतं, तर त्यांना जर सिम्पल लुक आवडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकता की अशामध्ये डिझाईन बनवली तर खूप छान वाटेल. इथं तुमची जी साडी असेल त्याच्या प्रकारे तुम्ही धागा वापरू शकता. इथे मी मशनीचाच धागा वापरलेला आहे, दुसरा कोणताही धागा नाही वापरलेला आहे. तर अशा प्रकारे मी सुंदर डिझाईन अशी रेडी केलेली आहे. तर तुम्हाला माझी ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला जर कुठलं ब्लाऊजची डिझाईन आवडली असेल तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ते तुम्ही तुमच्या कस्टमरला दाखवू शकता. किंवा जर तुम्ही घरी स्टिच करत असाल तर तुम्ही त्याप्रमाणे स्टिच करू शकता. जी डिझाईन आवडेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही त्याच्या प्रकारे कटिंग करून ब्लाऊज स्टिच करू शकता. आणि तुम्हाला माझी कुठली डिझाईन आवडली ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्या डिझाईन कशा वाटल्या हे पण तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला खूप इझिली भेटले जातील. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.